श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 29 जानेवारीला आहे मौनी अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. हिंदू धर्मात अमावस्या तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमावस्या तिथी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते. सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. पौष अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते. ही अमावस्या वर्षातील पहिलीच अमावस्या आहे. या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केला जातो. त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे शास्त्रात म्हटले आहे. या अमावस्या तिथीला गंगा स्नानासोबतच दान करण्याचेही खूप महत्त्व मानले जाते. या अमावस्येच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायला हवी की ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील, याबद्दलचीच माहिती आज आपण बघणार आहोत. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला काही झाडांची पूजा, सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी नक्कीच दूर होईल. तर हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी आपण तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये त्यांनी स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. त्यावरती मातीची पंती ठेवायची आहे. शुद्ध तूप टाकायचं आहे. वातीला हळदी कुंकू लावायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. त्यानंतर दिव्याला फूल व्हायचं आहे. दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. तसेच तुम्हाला जर या दिवशी तुळशीच्या रूपाला लाल धागा बांधणे शक्य असेल तर आवर्जून लाल धागा बांधावा. असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होते. आता यानंतर तुळशीजवळ बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुळशी मातेला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, संतान प्राप्ती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे. तसेच मौनी अमावस्येला बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. हे झाड भगवान शंकराला प्रिय मानले जाते. मौनी अमावस्येला बेलपत्राची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे. यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात. तसेच या दिवशी हे रोप लावल्याने देखील आपल्याला खूप फायदा होत असतो. आता आपण बेलपत्राच्या झाडाजवळ जायचं आहे. आता हा उपाय, ही सेवा आपण सायंकाळच्या वेळेस करायची आहे. कारण की सायंकाळच्या वेळेस माता लक्ष्मी ही बेलपत्राच्या झाडावरती असते असे म्हणतात. तर आपण तिथे जायचं आहे. आता तिथे सर्वात प्रथम आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि हे जल आपण बेलपत्राच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आता तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. तसेच तिथे आपण थोडीशी साखर देखील टाकायची आहे. आता बेलपत्राच्या झाडाला आपण हात लावायचा आहे. आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती बेलपत्राच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. तसेच तिथे बसून आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता यानंतरचं तिसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. आता पिंपळाचं झाड तुम्हाला एखाद्या मंदिराच्या बाहेर बघायला मिळेल किंवा रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड असेल तर तिथे जरी तुम्ही ही पूजा सेवा केली तरी पण चालेल. आता कोणत्याही झाडाची आपण पूजा करू. मग पूजा करून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे.
आता सर्वात प्रथम आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली, ती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे, तसेच थोडेसे काळे तीळ आणि साखर देखील सोबत घ्यायची आहे. आता हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा आपण संध्याकाळच्या वेळेस करायची आहे. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा देखील वास असतो. तसेच पिंपळाच्या झाडावर आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो अशी मान्यता आहे. आता आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. सर्वात प्रथम आपण जो चौमुखी दिवा बनवला होता तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. मग पिंपळाचं पान खाली ठेवायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील ठेवू शकता. त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपण हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल वापरू शकता. यामध्ये थोडेसे आपण 11 काळे तीळ टाकायचे आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण म्हणावे आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्या दिव्याचं देखील दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे पाणी आणलं होतं, पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. हे पाणी पिंपळाच्या झाडाला आपण अर्पण करायचं आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ थोडेसे काळे तीळ अर्पण करायचे आहे. तसेच पिंपळाच्या झाडाखाली मुंग्या देखील असतात, त्यांना देखील आपण साखर अर्पण करायची आहे. पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. त्यानंतर पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवून स्पर्श करायचा आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. आता पिंपळाच्या झाडाजवळ बसून जर आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण करणे शक्य असेल तर आवर्जून विष्णू सहस्रनाम पठण करावं किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील श्रवण करू शकता. अगदी घरी येऊन श्रवण केलं तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.